नमस्कार, मी आशा. आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं सेकंड एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला आज तुमच्या फर्स्ट चॅप्टरमधलं. तर ही जी मेथड आहे ती डिटर्मिनंट मेथड. तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये हे फॉर्म्युले आहेत. आता कधी पण आपल्याला हे टू इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला या टाईपमध्ये हे इक्वेशन्स फर्स्ट ऑफ ऑल लिहून घ्यावे लागतील. आता दिलेलं इक्वेशन हे आपण व्यवस्थित आधी लिहून घेऊया. 4x + 3y इज इक्वल टू, आता हे -4 या साईडला जाईल, ते प्लस होईल, इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड सेकंड इक्वेशन, आता 6x 5y ही टर्म आपण इकडे आणूया एक्सच्या जवळ. 6x + 5y इज इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता हे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेले आहेत. a1x + b1y इज इक्वल टू 7. ते कशासाठी आणले मी, त्याच्यामुळे आपल्याला डिटर्मिनंट तयार करायला एकदम सोपे जाईल. a1 इज इक्वल टू 4, b1 इज इक्वल टू 3 अँड c1 इज इक्वल टू 4 आलं, आणि a2 इज इक्वल टू 6 आलं, b2 इज इक्वल टू 5 आलं, आणि c2 इज इक्वल टू 8 आलं. देअरफॉर d इज इक्वल टू d माहिती आहे आपल्याला, a1 a2 अपॉन b1 b2 इज इक्वल टू, आता a1 a2 काय 4 6 3 5. ओके, आता हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करून घेऊया. 4 डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी नेहमी पहिल्यांदा असं जायचं आणि नंतर असं जायचं. ओके, दॅट फर्स्ट 4 × 5 मायनस 3 × 6, 5 × 4 20 मायनस 6 × 3 18 इज इक्वल टू 2. d इज इक्वल टू 2 मिळालं आपल्याला. नंतर आता आपण dx कॅल्क्युलेट करूया. आता dx कॅल्क्युलेट करताना आपल्याला माहिती xच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट टर्म असतात c1 c2, आणि yचे कोएफिशियंट ॲज इट इज b1 b2. तर आता कॉन्स्टंट c1 c2 काय आहेत 4 8, आणि आपले b1 b2 काय 3 5. तर आता आपण हा डिटर्मिनंट सॉल्व करून घेऊया. पहिल्यांदा असं जायचं, 4 × 5 मायनस 3 × 8, 3 × 8, 4 × 5 किती येईल, तर 20 मायनस 24, 8 × 3 इज इक्वल टू 20 मायनस 24 मायनस 4 येईल, कारण 24 मोठा आहे त्याच्यामुळे dx इज इक्वल टू -4 मिळालं आपल्याला. ओके, d इज इक्वल टू 2 मिळालेला आहे. आणि आपण आता dy कॅल्क्युलेट करून घेऊया. dy इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे dy मध्ये a1 a2 आणि yच्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंटचा टर्म c1 c2. तर आता ॲट फर्स्ट a1 a2 4 6 दिस आर a1 a2, आणि आता b1 b2 काय आहेत, तर b1 b2च्या ऐवजी कॉन्स्टंटचा टर्म, कॉन्स्टंट काय 4 आणि 8. तर dy इज इक्वल टू, आपण या साईडला सॉल्व करूया, 4 6 4 8. पहिल्यांदा असं जायचं, 4 × 8 मायनस 4 × 6, 8 4 जा 32 मायनस 6 4 जा 24, 32 मायनस 24 8 येईल. ओके, dy इज इक्वल टू 8 आलो. वी नो x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. त्यात फर्स्ट x काढूया. x इज इक्वल टू dx किती आहे, तर dx आहे -4 अपॉन 2. x इज इक्वल टू 2ने डिवाइड केलं तर -4ला -2 येईल, x इज इक्वल टू -2 येईल. आणि आता y इज इक्वल टू dy किती आहे 8 अपॉन 2, y इज इक्वल टू 4. दिस इज आवर आन्सर. देअरफॉर x y इज इक्वल टू -2 4. ओके, एक्झाम्पल नंबर 6 व्यवस्थित लिहून घेऊया. 2x + 3y इज इक्वल टू 2. त्याला नंबरिंग करायचे आहे. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आणि आता हे सेकंड इक्वेशन x - y/2 इज इक्वल टू 1/2. तर त्याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. तर आता हे सिम्प्लिफाय कसं करता येईल, तर याला मल्टिप्लाय बाय 2 करूया. ओके, तर मल्टिप्लाय, ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया आपण, बाय 2 टू इक्वेशन नंबर सेकंड. ओके,
आता 2ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 इन ब्रॅकेट x मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1/2 येईल. तर आता 2 मल्टिप्लाय बाय 2x मायनस, आता 2 मल्टिप्लाय केल्यावर हे 2 कॅन्सल होईल, 2 मायनस वाय इज इक्वल, आता हे पण 2 कॅन्सल होईल, तर 1 येईल. आता दिस इज इक्वेशन नंबर आपलं 2 आलं, नवीन इक्वेशन नंबर 2. आणि आता आपलं फर्स्ट इक्वेशन होतं 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडवरून मगाशी सारखंच A1 A2 आणि B1 B2 कॅल्क्युलेट करून घेऊया आणि C1 C2. ओके, तर ॲट फर्स्ट A1 A2 किती आहे, तर 2 इज इक्वल टू A1 आहे, हे 2 आणि हे 2 A2 पण 2 आहे. आता 3 हे B1 आहे आणि आता इथं साईनसहित नंबर्स घ्यायचे आहेत. तर B2 -1 आहे. आता परत इक्वेशन नंबर 1मधलं C1 2 आहे आणि इथं पण इक्वेशन नंबर 2मधलं C2 1 आहे. तर आता हे A1 B1 C1 आणि A2 B2 C2. ओके, तर ॲट फर्स्ट आपण D कॅल्क्युलेट करून घेऊया. D इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे D इज इक्वल टू A1 A2 अपॉन B1 B2. ओके, तर A1 2 आहे, A2 2 आहे, B1 3 आहे आणि B2 -1 आहे. तर आता आपण सॉल्व करून घेऊया. तर ॲट फर्स्ट असं 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2, इकडं जाऊया 3 मल्टिप्लाय बाय 2. ओके, तर -2 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 6 येईल. तर -2 -6 -8 येईल. तर आपल्याला मिळालेलं आहे D इज इक्वल टू -8 आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे काढूया. dx इज इक्वल टू माहिती आहे आपल्याला C1 C2 अपॉन B1 B2. ओके, तर आता C1 C2 किती आहेत, तर C1 आहे 2 आणि C2 आहे 1 आणि B1 किती आहे, तर B1 आहे 3 आणि B2 आहे -1. ओके, तर dx इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय -1 मायनस ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 1. आता 2 मल्टिप्लाय बाय -1 -2 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 1 3. तर dx इज इक्वल टू -5 आलं. आता dy इज इक्वल टू माहिती आहे आपल्याला A1 A2 अपॉन C1 C2. ओके, तर dy कॅल्क्युलेट करूया. तर A1 A2 किती आहे, 2 आणि 2, A1 पण 2 आहे, A2 पण 2 आहे आणि C1 C2, C1 इज इक्वल टू 2 आहे आणि C2 इज इक्वल टू 1 आहे. आता हे कॅल्क्युलेट करू आपण. dy इज इक्वल टू पहिल्यांदा असं जा 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2. तर 2 मल्टिप्लाय बाय 1 2 मल्टिप्लाय बाय 2 -4 dy इज इक्वल टू -2 आलं. ओके, तर आता आपण याच्यावरून x इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूया. x इज इक्वल टू dx अपॉन d असतं, y इज इक्वल टू dy अपॉन d असतं. ओके, तर आता x इज इक्वल टू dx किती आहे, dx इज इक्वल टू -5 आहे आणि d इज इक्वल टू -8 आहे. तर x इज इक्वल टू 5/8 येईल आणि y इज इक्वल टू, आता dy इज इक्वल टू -2 आहे आणि d इज इक्वल टू -8 आहे. आता -2 डिवायडेड बाय -8, 2 1 जा 2 4 जा आणि दोघाला पण मायनस साईन आहे, त्याच्यामुळं y इज इक्वल टू +1/4 येईल. तर आपलं ॲन्सर्स मिळाले. तर आपल्याला x इज इक्वल टू 5/8 आणि y इज इक्वल टू 1/4. तर y इज इक्वल टू आपला ॲन्सर आहे 5/8 आणि 1/4. ओके, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.